महत्त्वाची घडामोड आहे शेतकऱ्यांसंदर्भात कर्जमाफीचा निर्णय पुढे घेणार, आर्थिक परिस्थिती पाहून कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार असं म्हटलेलं आहे। कर्जमाफी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक मोठं वक्तव्य केलंय। मात्र यंदा आणि पुढच्या वर्षी कर्जमाफी होणार नाही असंही अजित पवारांनी म्हटलेलं आहे। 31 तारखेच्या आत पीक कर्जाचे हप्ते भरा असंही अजित पवार यांनी म्हटलंय। ही सभागृहात रिप्लाय देताना पण सांगितलं, सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग नाही करता येत। आणि मी राज्यातल्या 13 कोटी जनतेचा विचार करतो। देवेंद्रजी राज्याच्या जनतेचा विचार करतात, एकनाथरावजी राज्याच्या जनतेचा विचार करतात। मलाही वाटत नाही का आता अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काहींनी जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी जाहीर केलेली आहे। आज तारीख आहे 28। मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे, आणि त्याच्यामुळं परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ। आता तशा प्रकारची परिस्थिती नाही, त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा।